कांद्याचे भाव सातत्यानं कोसळत असल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 1,500 रुपये अनुदान द्या अशी मागणी करण्यात आलेली होती। याच कांदा दराचा मुद्दा तापलेला आहे। उद्या चांदवडमध्ये मवियाचं आंदोलन होणार आहे। रोहित पवारांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन केलं जाईल। दानवेंसह मवियाचे नेते या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। तर कांदा दराचा मुद्दा तापलेला आहे। उद्या चांदवडमध्ये मविया आंदोलन करणार आहे। रोहित पवारांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन केलं जाईल। दानवेंसह मवियाचे इतरही नेते या आंदोलनामध्ये सहभागी होतील। कांद्याचं आंदोलन उद्याच्या दिवशी चांदवडला आम्ही सर्वजण खूप मोठ्या लेवलला तिथे घेणार आहोत। इतका रोष लोकांना आहे। शेतकरी काय म्हणतात माहिती का, मोदी साहेबांनी इटलीला जाऊन नाही तर बाहेरच्या देशाला जाऊन मेलेडी चॉकलेट देण्यापेक्षा, कारण का मेलेडीचं चॉकलेट दिल्यानंतर पार्ले नावाची जी कंपनी ते शेअर इतके वाढले, 10,000 कोटी रुपये तिथं वाढले। त्यामुळे शेतकऱ्याचं मत आहे ही मेलेडीची चॉकलेट देण्यापेक्षा पंतप्रधान साहेबांनी जर कांदा दिला असता तर कांद्याचे भाव वाढले असते आणि लोक त्या ठिकाणी खुश राहिले असते। याची किंमत आहे 1 रुपया आणि 1 रुपयाला एवढंसं मिळतं आणि आज शेतकरी 1 किलो कांदा 1 रुपयाला विकतोय। कुठंतरी या सरकारला लाज वाटली पाहिजे असं आमचं मत आहे। त्यामुळे उद्या खूप मोठ्या संख्येने आम्ही असू, काँग्रेसचे नेते सपकाळ साहेब असतील, शशिकांत शिंदे साहेब आमच्या पक्षातले नेते असतील, दानवे साहेब उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षातले आणि सीपीएम असं मिळून एक मोठं आंदोलन चांदवडला सकाळी 9 वाजता उद्या 26 तारखेला त्या ठिकाणी घेत आहोत। कांद्याला सध्याच्या घडीला दर कमी मिळत आहेत ही वस्तुस्थिती आहे। साधारणपणे 600-700 रुपये दर मिळतो आहे आणि चांगल्या प्रतीचा जर कांदा असेल तर तो 1100-1200 रुपयाने जातो ही वस्तुस्थिती आहे। पाठीमागच्या काळामध्ये जो काही अवकाळी पाऊस गारपीट झाली त्यामुळे कांद्याला एकदा पाणी लागलं, गारा जर लागल्या तर त्याच्याने तो कांदा खराब होत असतो, तो जास्ती दिवस टिकू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत।